पेठ येथील वाकेश्वर महाविद्यालयात प्राध्यापिका सुरेखाताई निघोटे यांच्या वतीने गुणगौरव सोहळा व गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न झाला। दिनांक 20 जुलै 2024 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापिका सुरेखाताई निघोट, तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे यांच्या वतीने श्री वाकेश्वर विद्यालय पेठ येथे आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा व गुणगौरव सोहळ्यात 10वी-12वी स्कॉलरशिप नवोदय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र धुमाळ, महेंद्र धुमाळ, मुख्याध्यापक संजय पवडे, उपजिल्हा प्रमुख दिलीप पवडे, तालुका संघटक संतोष पंचारास, माऊली पाटील, विभाग प्रमुख बाळासाहेब रोडे, ज्येष्ठ शिवसैनिक विकास गायकवाड, शिवसैनिक उपविभाग प्रमुख पंडित कातळे, सोपान काळे, उपसरपंच भावडी, मनीषाताई कराळे, विभाग प्रमुख अशोक राक्षे, संतोष कडुसकर, महिला आघाडी संघटिका आशा नाईकरे, या सरपंच BR कराळे, शंकर कराळे, नानाभाऊ कराळे, अशोक धुमाळ, रामजी गुंजाळ, ज्ञानेश्वर कराळे, अंकुश बाईकडे, शंकर कराळे, सोहम कराळे व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट यांनी, तर सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक अमित कातळे यांनी, तर आभार बाळासाहेब धुमाळ सर यांनी मानले। चला तर मग मुख्याध्यापक यांनी व प्राध्यापिका सुरेखाताईंनी काय मनोगत व्यक्त केले पाहूयात। नियोजन खूप मोठ्या प्रमाणात करावं लागतं। आपल्या संजय पवडे सरांनी फार चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि जी हवी ती माहिती आम्हाला पुरवली। त्याचप्रमाणे सर्व सातगाव पाठरावचे सर्व मुख्याध्यापक गुरु सर असतील, सूर्य सर असतील, त्याचप्रमाणे देशमुख मॅडम असतील, सर्वांनी चांगल्या प्रकारची माहिती आम्हाला पुरवली आणि आपला आता गोड कार्यक्रम संपन्न होत आहे। आपल्या या कार्यक्रमाला फार उशीर करायचं नाही, कारण तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही पण जास्त कोणाचं ऐकू शकत नाही, आम्हाला पण कळते आणि त्यामुळं तरी पण तुम्ही या गुणवंत विद्यार्थ्यांचा जेव्हा सत्कार होईल तेव्हा त्यांना चांगल्या प्रकारचा प्रतिसाद द्या आणि संस्थेने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे संस्थेने आमच्या पाठीमागं यशस्वी कार्यक्रमासाठी उभं राहावं अशी मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र धुमाळ यांना विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुमचं आमचं पेठ गावचं ग्रामदैवत वाकेश्वर महाराज यांच्या ह्या पदस्पर्शाला पावन झालेल्या या भूमीमध्ये श्री वाकेश्वर विद्यालय पेठ, श्रीमान निवृत्तीश्वर दाजीपोळे कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेच्या मार्फत या ठिकाणी आमचे सहकारी प्राचार्य प्राध्यापक अनिलराव निघोट सर त्यांच्या सहचारिणी भाग्यवती आंबेगाव तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या तालुका संघटिका सुरेखाताई निघोट यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा आदर्श शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे। म्हणून सुंदर असा कार्यक्रम उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्याचा औचित्य साधून आज या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आयोजक करीत असताना या कार्यक्रमासाठी सातगाव पठारावरील सर्व ग्रामस्थ, पेठ गावचे ग्रामस्थ, सर्व शिक्षक, आमच्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, मग ते सातगाव पठाराचे आत्मीय, लोणी, धामणी, खडकवाडी अनेक भागातून आलेले आहे। कारण नाव घेण्याच्या एवढा जास्त वेळ नाही, जिथे खांद्यावर भागवा दिसतो तो आमचा खरा शिवसैनिक असतो। तुमचे मनापासून मी अभिनंदन करतो, स्वागत करतो। या छोट्याशा कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, आपल्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे आता पवळे सरांनी सांगितलं, सुरुवातीला धुमाळ सरांनी देखील सांगितलं प्रस्तावना करताना विद्यार्थी कसा असावा, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा तिन्हीचा संगम घडावा लागतो, त्यामुळे विद्यार्थी घडला जातो आणि त्या विद्यार्थी घडल्यानंतर मग तो गुणवंत होतो, तो यशाच्या शिखरावरती जातो आणि यशाच्या शिखरावरती गेल्यानंतर तो पदवीधर होत असतो। मग अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडून गेले। त्या वाकेश्वर विद्यालय श्रीमान निवृत्तीश्री दावजी पोळे कनिष्ठ महाविद्यालयातून चांगले कोण डॉक्टर झाले, कोण इंजिनियर झाले, कोण वकील झाले आणि क्षेत्रामध्ये गेले, कोण राजकीय पुढारी देखील झाले, कोण उत्तम असे शेतकरी देखील झाले। बरोबर या विद्यालयाचे खूप मोठं भाग्य आहे। या विद्यालयाच्या भाग्यातून दरवर्षी निवड सर दरवर्षी चांगल्या प्रकारे निकाल लागतो, 100% निकाल लागत असतो। जवळजवळ मला वाटते 99% आणि 100% या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी हा निकाल लागत असतात। त्याप्रमाणे दुसरी शाखा भावी या ठिकाणी सोनार विद्यालय याही ठिकाणी उत्तम असा निकाल लागत असतो। म्हणून खरोखर त्या गुणवंत शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो। कारण
प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, प्राचार्य शिवाजीराव भोसले देखील म्हणतात, पक्षाचं पिल्लू 21 दिवसांनी जन्माला येतं आणि ते आकाशात उंच भरारी घेतं. उंच भरारी घेतल्यानंतर कारण त्याला स्वबळाचे पंख फुटलेले असतात म्हणून ते आकाशात उंच भरारी घेतं. पण माणसाचं पिल्लू 21 वर्षाचं झालं तरी स्वतःच्या पायावर नीट उभा राहू शकत नाही, कारण त्याला पडल्यांचे पंख असतात आणि ते कृत्रिमरित्या चिटकवलेले असतात. तर त्या पंखाला बळ देण्यासाठी तुमच्यासारख्या शिक्षकांची, ज्ञानवंत गुणवंत शिक्षकांची गरज असते. म्हणून आज हे विद्यार्थी या ठिकाणी येत असतात. म्हणून खरोखर त्या शिक्षकांचे मी पहिल्यापासून मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. संस्थेचे संस्थाचालक, अध्यक्ष, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात. मध्यंतरीच्या काळामध्ये गड शिवने ते गड पुरंदर पालखी सोहळा असतो छत्रपती शिवाजी महाराजांचा, आणि तो पालखी सोहळा शिवनेरीवरून तो पुरंदरला जात असतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे भेट पालखी सोहळा असतो. त्या पालखी सोहळ्यासाठी खरोखर विद्यालयाचं खूप मोठं योगदान असतं. माझं कार्य त्या ठिकाणी पालखी येत असतील, त्या पालखीला सामोरं जाण्याचं काम गहू लेझिम ताशा पथकाचं असतं. म्हणून खरोखर त्या विद्यालयाची त्या भागातील शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण आपली परंपरा आहे, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं पुन्हा इतिहास निर्माण करू शकत नाही. म्हणून खरोखरच हा इतिहास घडवायचा असतं. आज आमचे सहकारी, मग ते निवड सर असं निवडताही असतात, त्यांच्या संकल्पनेत हा कार्यक्रम आयोजित होत असतो. जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाली आम्ही जवळून पाहतोय. काही मध्यंतरी मला वाटतं 8 दिवसापूर्वी मंचर या शाळेमध्ये त्यांचा वाढदिवस होता. आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देखील असाच कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. अशी प्रचंड गर्दी होती, ग्रामस्थ होते. सुंदर असा कार्यक्रमाची प्रेरणा त्यांना मिळत असती. पुन्हा अंतकरणानं ही या समाजाचा काहीतरी देणं लागतोय. म्हणून समाजासाठी काहीतरी करायचं. तो कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पक्षाचा हे न पाहता माझं काम या समाजाची सेवा करण्याचं आहे. आणि तुम्ही दोन्ही पण प्राध्यापक आहात, तुम्ही उत्तम शिक्षक आहात, म्हणून तुमच्या डोक्यामध्ये ही कल्पना आहे आणि त्या आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आमच्या विद्यालयात तुम्ही आहात. तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. टाईमबद्दल सांगण्यासारखं खूप गरज काही आहे, कारण ज्यावेळेला जवळ अनुभवलं जातं ना, जुन्नर तालुक्यात वडगाव कांदळी त्यांचं माहेर काय फुलवणी कुटुंबात जन्म घेतला आणि आंबेगाव तालुक्यात निवडवाडी या निवड परिवारामध्ये, कारण त्यांचे सासरे हे तिथे त्या गावचे सरपंच म्हणून होते. त्या कुटुंबात त्या आल्या, पण बरोबर येताना सगळ्या सुसंस्कृतीची शिदोरीमध्ये आणली आणि उत्तम असा संसार केला. नुसता संसारच केला नाही, समाजाचा देखील संसार केला. कारण हे करीत असताना अनेक अडचणी येत असतात आणि कठीण प्रसंगातून जावं लागतं. त्याही त्याला सहाय्याला सासर माहेरचं नातं जपून त्यांनी सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित केला होता. अनेक ठिकाणी केला. त्या ठिकाणी असेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्या ठिकाणी काही आपत्ती कोसळली नाही, कोण संकटात नाही, कोण अपघात झाला, त्या घटनास्थळी जाणे, ताबडतोब जाऊन त्यांना मदत करणे. कोण आरोग्य केंद्रामध्ये कोणती अडचण असेल त्यांचा हात खंड आहे, ताबडतोब त्या ठिकाणी जाणे. अलीकडे हाताशी 2 हात करून का होणार नाही, निधड्या छातीने जाऊन खरोखरच समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. खरोखर बोलण्यासारखं खूप असतं, कारण ही दोन्ही माणसं अशी आहेत की समाजसेवेचं भर घेत नाही. जे एका विशिष्ट एका पक्षामध्ये काम केले जाते, पण समाजसेवेचा वसा त्यांनी असताना घेतलेला आहे. घेत असताना एका यशस्वी स्त्रीच्या मागे यशस्वी पुरुषाची साथ असते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.